सायली ताईनं 1000 दिले, सुशीला ताईनं सुद्धा 2000 दिले. जगन्नाथ दादा नाही, त्यांच्याकडून घ्यावं लागतील. दणगे दादांनी पण दिले. प्रिया वहिनी काय विचार करताय आदू? आईला मांजर पावलांनी आलो तरी कळतं की तुला. इकडे मागे डोळे आहेत का? तू आलास ना की डोक्यात असं टिक 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 वाजतं, लगेच कळतं तू आलास ते. पण मला ना तुझं काहीच कळत नाही. म्हणजे एक विचारू. एक विचारू, आपल्याला कधीपासून परमिशन घ्यायची गरज पडायला लागली? एक विचारू. हल्ली ना मला तुझं वागणंच कळत नाही, म्हणून परमिशन घ्यावी लागते. असं का बोलतोय साधू? मी काही चुकीचं बोलले का? काही विचित्र वागले का मी? म्हणजे मला आठवत नाही म्हणून विचारते मी. काही नाही तू विचारू नको, तूच विचार कर की आजकाल तू जसं वागतेस ना त्याने ते जरास तूच विचार कर बरं. हा तू अरे काय ते स्पष्ट बोल ना, असं गोलम गोल बोलू नकोस. बरं ठीक आहे, तुला स्पष्ट विचारतो. तू श्रीकला सोबत असं का वागतेस? मोठा भाई काय करताय तुम्ही? ठिक्कर पाणी खेळतीये, दिसत नाही का तुला? नाही तसं नाही मोठा भाई, दिसतंय तुम्ही चेस खेळताय ते मी आपलं सहज. मग कशाला मूर्खासारखं बोलायचं? काय ते महत्वाचं बोल. आणि मोठे भाई, ती नवीन मास्तरीन बाई नाही का? कोण? ती श्रीकला. हा, तिचं काय? तिला आपण आपल्या टीम मध्ये असं सामील करून घेतलं पाहिजे बघा. का ग? मी ना असं कन्फर्म बघितलंय मोठे बाई. हिंदीने असं श्रीकलाला पाहिलं ना की तिच्या डोक्यात अशी तिडकच उठती बघा. तू नको काळजी करू, ती आपल्याच टीम मध्ये. काय सांगता? जे तू ऐकलं तेच सांगते तुला. मोठे बाई, तुम्ही लईच भारी आहात बघा. म्हणजे मी अशी एखादी आयडिया माझ्या डोक्यामध्ये आणते त्या आधीच तुम्ही सगळं करून टाकलेलं असतं. बेस्ट आहात, एकदम बेस्ट. आहे ना? मग माझ्यासाठी चहा घे. चहा असं आणते. हादू का कुणाच ठाऊक रे, मला ना त्या पोरीकडून चांगले वाईब्स येत नाहीत. का कोणास ठाऊक म्हणजे? अगं काही ठाम कारण पाहिजे ना, असं उगीच कसं काय वाटू शकतं? आदू या आधी मी कोणाबद्दल असं बोलले का? अगं मग ते श्रीकलाबद्दल का बोलतेस असं? मला नाही सांगता येणार ते. काय बोलतील? मला पण नाही सांगता येणार. मला सांगण्यात काय अडचण आहे? अरे असं का बोलतोयस तू आदू? तू अगं मग तू पण असं नको ना वागू. हे बघ इंदू, तू तिच्यासोबत जे वागलीस ना ते मला बिलकुल पटलेलं नाही आणि आवडलेलं सुद्धा नाही. आजपर्यंत दिग्रसकरांच्या घरात असं कोणी कोणासोबत वागलेलं नाही. अध्यक्षाचारी, मी तुला कसं सांगू? ती श्रीकला आसपास आली ना तर त्रास व्हायला लागतो मला. असं वाटतं एखादी नकारात्मक ऊर्जा कसला तरी सापळा रचते आणि मग तुम्हाला नाही समजवता येते. तुला अगं तू काय बोलतेस कळतंय का तुला?
आणि तू तू बोलतेस हे? अगं आपण भूताच्या माळवर शाळा काढतोय. अगं त्याच्यासाठी आपण जीवाचं रान केलं की लोकांना कळावं की भूत प्रेत सगळं काही नसतं. आणि तू स्वतःच आता निगेटिव्ह एनर्जी भूत हे सगळ्या गोष्टींबद्दल बोलते. सगळं काय आहे? मला जे वाटतं ते मी बोलते. विश्वास ठेव ना माझ्यावर. इंदू तुझ्यावर विश्वास आहे, अंधविश्वास नाहीये. हे बघ इंदू, तू श्रीकलाबद्दल खूप चुकीचा विचार करतेस. अगं ती मुलगी शहरातून आले आपल्या गावामध्ये, ते पण बिन इमारतीच्या शाळेमध्ये शिकवायला. अगं लहान मुलांना सुद्धा तिथं शिकवलेलं आवडतंय का? तू बघतेस ना. तू ना उगाच तिच्यावर बिनबुडाचे आरोप. बिनबुडाचे आरोप आदू. मी इतका जीव तोडून तुला काहीतरी सांगतेय, त्याला काहीच अर्थ नाहीये का? ती श्रीकला इतकी महत्वाची झाली की तिची बाजू घेऊन तू माझ्याशी भांडतोय. हिंदू नाही असं. मी तुझ्याच बाजूने आहे का? मी तुझ्याच बाजूने म्हणून तर मी तुला म्हणतोय ना की तू तिच्याबद्दल चुकीचा विचार करतेस. श्रीकलाच चांगली मुलगी आहे, तिच्याबद्दलचा आकस काढून टाकतो. अगं ते शाळेच्या कामामध्ये मदतच करेल तुला. बघ, मला माझ्या शाळेच्या कामासाठी तिची मदत नकोय. नकोय. इंदू अति होत या. आणि तू मी माझं असं कधीपासून करायला लागलीस? नेहमी एकमेकाचं सहाय्य करू असं म्हणणारी मुलगी अचानक मी 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 असं करायला लागली. आश्चर्य आहे. अरे तू समजून का घेत नाहीयेस मला? कारण तू तशी वागतच नाहीयेस. हे बघ इंदू, श्रीकला चांगली मुलगी आणि ती आपल्या शाळेत काम करणार आहे. आणि हे मीच नाही, स्वतः प्यंकू काका सुद्धा बोलतोय. आणि तुला नसेल पटत ना तर सोड, जातो. आदू आदू अरे तू कसं एक्सप्लेन करू रे मी तुला? ह्या श्रीकलाबद्दल जे संकेत मला सतत मिळत आहेत चांगले नाही आहेत. तू दे ना रे मला समजून. इंद्रायणी, तुला माहिती नाहीये मी कोण आहे. चुकीच्या माणसाशी पंगा घेतलायस तू. असगर कसा आपल्या सावजाला वेटोळे घालतो आणि सोडतच नाही. मग त्याची हाडं मोडतात, श्वास गुदमरतो आणि फायनली विषय संपतो. हे बघ इंदू, तू तिच्यासोबत जे बघतेस ना ते मला बिलकुल आवडत नाही आणि पटलेलं सुद्धा नाही. मला माझ्या शाळेच्या कामासाठी तिची मदत नकोय आदू. इंदू अति होत या. आणि तू मी माझं असं कधीपासून करायला लागलीस? नेहमी एकमेकाचं सहाय्य करू असं म्हणणारी मुलगी अचानक मी 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 असं करायला लागली. आश्चर्य आहे. आजवर माझ्या तणातूत वाद झाला नव्हता, तो ह्या श्रीकलामुळे झाला. तिच्यातून निगेटिव्ह वाईब येण्यासारखं काय? का मी
मीच तिच्याविषयी चुकीचा विचार करते, नाहीतर आदू उगत चिडेल का माझ्यावर? तुला सांगते इंदू, या रायाचं आणि त्याच्या मित्रांचं घर ना उन्हातच बांधलं पाहिजे. अगं किती खोड्या संपतच नाहीत बाबा. याच्या खोड्या कधी संपणार आहे ना विठुरायालाच माहितीये बाबा. इंदू, इंदू, रवा भाजून झालाय, गॅस बंद कर बरं. आय सुरूच केला नव्हता. अगं इंदू, काय झालंय? कुठे हरवलीस एवढी? अगं ते मी ताई रवा भाजते का? मी आलेच. हिला काय झालं अचानक? काय गे, लक्ष कुठे होतं तुझं? हॉस्पिटलमध्ये अपघात झाला असता ना. पण ठीक आहे, डॉक्टर समोरच झाला असता ना. लकीली डॉक्टर होता वाचवायला. माझ्यासाठी डॉक्टर कायम असणार आहे. काय?